हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस. तर फ्रायडे होता आणि प्लस वर्क फ्रॉम होम भेटलं होतं मला. मग मी सकाळी लवकर उठले, स्कूलची सगळी पटापट तयारी केली, त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि मग मी थोडासा माझा स्वतःचा असा मी टाईम थोडासा रिलॅक्स केलं, एन्जॉय केला म्हणा किंवा रिलॅक्स केलं. मी थोडंसं गॅलरीत असं मस्त झाडांकडे बघत बसले होते, थोडी छोटी वॉर्मअप एक्सरसाइज केली आणि मग चहा घेतला, चहा बनवला, लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यानंतर हे चालू होतं की आता ब्रेकफास्ट काय बनवायचा. ऑलरेडी त्याचा ब्रेकफास्ट झाला होता, तो गेला होता, तेव्हा मी फक्त त्याच्यासाठीच बनवला होता. आम्हाला म्हणजे त्याला वेळ होत होता म्हणून फक्त त्याच्यासाठीच बनवून त्याला दिलं होतं. त्याच्यानंतर मग मी काय बनवू असं चहा घेत माझा विचार चालूच होता. मग माझ्या डोक्यात आलं की आपण चला ब्रेड ऑमलेटपेक्षा ब्रेडचे पॉकेट्स बनवूया. खूप छान टेस्टी झाले होते. मस्त असं मिरची, कोथिंबीर आणि मीठ एवढं टाकून मस्त ऑमलेट फेटून घ्यायचं छान. ब्रेड आधीच भाजून घ्यायचे तूप टाकून, ठीक आहे. आणि मग ऑमलेट टाकायचं. ऑमलेट टाकल्यानंतर टोमॅटोचे असे स्लायसेस करायचे आणि ते गोल गोल स्लायसेस त्या ह्याच्यावरती ठेवायचे. तुम्ही एकदा असं करून बघा, खूप टेस्टी लागतं. टोमॅटो बारीक कट नाही करायचं, असे गोल गोल स्लायसेस करायचे राऊंड राऊंड, ओके. आणि मग ते त्याच्यामध्ये रॅप करायचं, म्हणजे व्यवस्थित ते ऑमलेट त्या ब्रेडला कवर करून घ्यायचं. आणि खूपच सुंदर टेस्टी असं आपलं ब्रेड ऑमलेट पॉकेट म्हणू शकता तुम्ही, रेडी आहे. खूप छान झालेलं, म्हणजे जिथं एवढं ह्याच्यामध्ये दिसतंय ना, आय होप की मी तुम्हाला टेस्ट करायला देऊ शकले असते, बट खूप छान झालं होतं. त्याचे असे मी परत पीसेस केले, मधून कट केलं. म्हणजे तुम्ही काय करा, एक ब्रेड जर तुम्हाला खायचं असेल तर एका ऑमलेटचं करा. जर तुम्हाला 2 ब्रेड त्याच्यामध्ये यूज करायचे असेल तर दोन ऑमलेट आणि 2 ब्रेड असं करा, म्हणजे ते परफेक्ट कोटिंग होतं आणि छान टेस्ट लागते, ठीक आहे. मग मी छान मस्त बसून ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करतच माझं कामाचं चालू होतं, ऑफिसचं काम ते बघत होते. ते करत माझ्या डोक्यात चालू होतं की आता पटापट काम आवरून घेऊया, कारण परत ब्रेकफास्ट, ऑफिसचं काम, परत जेवण आणि मग परत त्याला स्कूलमधून घ्यायला जायचं होतं, ते पण होतं डोक्यात. म्हणून मग मी पटापट माझा ब्रेकफास्ट केला, ऑफिसच्या सेटअपच्या इथेच बसून खाऊन घेतलं ते आणि मग परत लागले कामाला. मग काम झालं, त्याच्यानंतर त्याचं स्कूलचं टायमिंग झालं, त्याला पिक करण्यासाठी मग मी निघाले. त्याला पिक करण्यासाठी निघाले आणि म्हणजे 5 मिनटं आधीच जाते, कारण खूप ट्रॅफिक होतं, खूप गर्दी होते. स्कूलच्या आतमध्ये पण स्कूलच्या बाहेर पण खूप गर्दी होते. मग त्याच्यामुळं बेस्ट हे आहे की तुम्ही 5 मिनिट आधीच निघा. माझ्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस बघू शकता तुम्ही, कारण मला डेली नाही भेटत त्याला पिक करायला किंवा ड्रॉप करायला. त्याचे बाबाच त्याला पिक अँड ड्रॉप करत असतात. तर मला असं कधीतरी वेळ भेटतो की वर्क फ्रॉम होम आणि थोडंसं असं शूट करत होते. म्हणजे हे पण माझ्या नेक्स्ट शॉर्टसाठीच प्रिपरेशन होती. ते वेळ होता, अजून लवकर निघाले होते, म्हणून मग थोडंसं माझं ते शूट करायचं चालू होतं. आणि ते शूट करताना म्हणजे मला एकतर मी खुश होते की चला मी आज सयूला आणायला चालली आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला डेली असं तुमच्या मुलाला पिक करायला भेटतं की नाही, किंवा तुम्हीच त्याला वीकेंड ड्रॉप करता की काय, हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण माझ्यासाठी हा खूप मोठा हॅपीनेस आहे. तुम्ही म्हणाल काय हिला एवढा काय आनंद झाला आहे, कारण मला वर्क फ्रॉम होम मोस्टली नाही भेटत. सो मी जेव्हा पण मला त्याला पिक आणि ड्रॉप करायचे वेळ येते ना, मी खूप खुश असते. माझ्यापेक्षा 10 टाइम्स तो जास्त खुश असतो. आणि म्हणजे त्याचं सकाळीच चालू असतं, हां मग तू दुपारी मला घ्यायला येणार ना. ते हां येणारच 100% ऑब्विसली. म्हणतो येस, खुश होतो असं. मग गेले मी. खूप जवळ स्कूल आहे त्याचं, काही दूर नाही आहे. म्हणजे आमच्या दोघांचं पण असं ओपिनियन होतं की स्कूल हे आपलं जवळ असावं. लहान मुलं आहेत तर जोपर्यंत त्यांना असं समजत नाही तोपर्यंत स्कूल जवळ असलेलं चांगलं, असा विचार करून आम्ही त्याला जवळच हे ठेवलं होतं स्कूलमध्ये. त्याच्यामुळे मला ते पॉसिबल झालं की वर्क फ्रॉम होममधून छोटा 5 मिनिटाचा क्विक ब्रेक घेऊन मी जाऊ शकले. अदरवाईज खूप लांब असेल तर बस वगैरे लावतात नाही का, पण जवळ असल्यामुळे मी आणायला जाऊ शकते. तर तुम्हाला पण असं स्कूलमधून पिक आणि ड्रॉप करायला तुम्हाला जमतं का, तुम्ही आणता की काय, मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही असं माझ्यासारखं वर्किंग मॉम असाल आणि तुम्हाला असं कधीतरीच असा
चान्स भेटत असेल त्याला पिक करायला, तुम्ही पण एवढे खुश होता का माझ्या एवढेच? हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण म्हणजे एकेकाला असं वाटेल की एवढं काय कौतुक ह्याचं, पण कौतुक म्हणजे ज्या लोकांना नाही ना वेळ भेटत पिक आणि ड्रॉप करायला त्यांच्या मुलाला किंवा मुलीला, तर त्यांच्यासाठी हे हॅपीनेस खूप मोठं आहे. तर तेच मग मी त्याला स्कूलमधून घेतलं. मग त्याच्या गप्पा चालू होत्या की काय आता पुढं म्हणजे नाही का, पुढं घरी जाऊन आपण काय काय करायचं. म्हटलं हे बघा कसा हसतोय. आहोंनी फ्रायडे असल्यामुळे चिकन 65 केलं होतं आणि चिकनचा रस्सा केला होता, म्हणजे सूप आणि पांढरा रस्सा. मग आम्ही दोघांनी म्हणजे तिघांनी पण ते खाल्लं. खूप टेस्टी झालं होतं. मग आम्ही ते फूड एन्जॉय केलं आणि आमचा फ्रायडे बऱ्यापैकी संपला. अजून खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळतीलच. चला तर मग जगूया ऑफिसच्या पलीकडचं लाईफ माझ्यासोबत. मी आहे प्रियांका, सायनिंग ऑफ फ्रॉम बियॉन्ड द ऑफिस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन अशाच काही छोट्या छोट्या पॉझिटिव्ह हॅप्पी मोमेंट्स सोबत. आणि मस्त राहा. टेक केअर. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.